देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील विविध शासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, महापालिका, शैक्षणिक संस्था तसंच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी DYSP विक्रांत गायकवाड यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलिसांकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। तसंच राजाराम स्टेडियम इथं इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर तसंच नागरिक उपस्थित होते। शहरातील हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर इथं पैलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांमधून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला। याशिवाय शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौक, शासकीय कार्यालय आणि शाळांच्या परिसरात तिरंगा फडकवताना दिसत होता। देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रगीताच्या स्वरांनी शहराचा परिसर भारावून गेला होता। विविध ठिकाणी नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केलं। एकूणच 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी शहरात दिवसभर उत्साह, अभिमान आणि देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं।